मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय तर मग दोन खेळाडू ओपनिंगला आलेले आहेत, महेश अँड आकाश. ही जोडी आपण बघू शकतोय धमाकेदार आहे, धमाल कमाल मला माल करणारी जोडी आहे. बॉलिंग मार्कवर लेफ्टी बॉलर, हो पाहू शकते मिसफिल्ड. सोनी स्पोर्ट्स वागरालपाडा टीम मात्र आपण पाहिलाय काय झालं तर झालं ते म्हणजेच विपरीत झालं आणि चुकीचं क्रिकेट पाहायला मिळालं. कॉलिंग चुकलं गेली, मिस्टेक झाली, मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आणि फलंदाज रन आउट. In the mix. डिंग डॉंग डिंग. आणि सध्या तरी आपण बघितलं तर मग म्युझिक आपण बघितलं तर मग म्युझिक आपण पाहू शकतो. साऊंड सिस्टम चेतन पांडे यांचा आहे आणि आज ऑपरेटर कोण आहे तिथे बघूया आपण. नाव आमच्यापर्यंत पोहोचेल थोड्याच क्षणात. आकाश पागीसाठी आपण बघितला तर काय जबरदस्त हा बॉल फेकला गेला, एक परफेक्ट जबरदस्त बॉल. म्हणजेच जसं आपण बघितल्यानंतर रात्रीची आठवण पुन्हा येते डोळ्याच्या समोर, कारण की रात्रीचा मॅचच तसा झाला होता, तो हाय व्होल्टेजवाला ड्रामेवाला मॅच. थोडीशी लेंथ मागे ठेवली गेली आहे, धीमा आला होता. लेफ्टी बॉलर आहे आणि लेफ्टी बॉलर चालाकी आहे. राहुल साठवण आपण बघितलं तर मग विकेट टेकर बॉलर आहे हा या टीमचा. भरपूर वर्ष आपण बघितलं तर या टीमसाठी क्रिकेट खेळते. भरपूर वर्ष आपण बघितलं तर क्रिकेटच्या प्रती योगदान त्यांनी दिलं आहे आणि विकेट टेकिंग कला हे त्यांच्याकडे आहे. कारण की सध्या तरी आपण बघू शकतो की मग एक रनआउटच्या स्वरूपात विकेट त्याने मिळवली गेली आहे. परंतु त्यानंतर गोलंदाजीमध्ये आपण बघितलं की नॅचरल लेफ्ट आर्म आणि लेफ्ट आर्मने जेव्हा गोलंदाजी केली जाते मग रायटीसाठी आपण पाहिलं तरी घातक होताना पाहायला मिळते आणि ही घातक ठरताना देखील पाहायला मिळाली आपल्याला. पुढील बॉल पाहतोय आपण विकास मनोजसाठी. मनोजचा फटका हवेत आहे, लटकलाय बॉल हवेत. महेंद्र हा चुकी झाली आहे. महेंद्रच्या माध्यमातून अशी चुकी मान्य केलीच जाणार नाहीये. पश्चातापाचा शिवाय आता पर्याय नाहीये. बॉल बाउंड्रीच्या पार चौकार. धन्यवाद बघा मंचावर सन्माननीय अनंताजी माळी साहेब आणि नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय शिवाजी रेड्डी आणि या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. नेहमीच आपण बघितलं प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी कूलर मात्र स्पॉन्सर्स केले जात आहेत आणि यावर्षी देखील आहेत स्पर्धेचे प्रायोजक. मिस टायमिंग बॉल फटका हवेत खेळलाय. ओ 1-2 परंतु आपण पाहिलं तर मग 3 खेळाडू आले होते आणि इथे विकेट मिळेल डेफिनेटली. आपण पाहिला पहिल्या प्रयत्नामध्ये झेल आपण पाहिला उडला, परंतु दुसऱ्याने आपण पाहिला कंप्लीट केला. रिले कॅच, फलंदाज बाद. धन्यवाद. अशा परीने आपण बघितलं ना क्रिकेटच्या पटलावर लक आणि गुड लक ते देखील असणं अनिवार्य आहे. सध्या तरी आपण बघू शकतो की मग लक साथ नव्हता आणि लक जेव्हा साथ असते ना तेव्हा आपण बघू शकतो मग सगळं काही आपण पाहिलं तर मग आपल्याच असतं. आणि इथे आपण बघितलं तर दयानंद आता येत आहेत नवीन बॅटर्स. दयानंद गवते, आकाश पागील आपण बघितलं तर नॉन स्ट्राईक एंडकडे उभं पाहिलंय.
फटका पाहतोय, कमजोर आहे, उंच उडालाय, झेल निर्माण लेकिन तिथे झाली नाही कमाल. पाहिलं आपण तर झेल ड्रॉप. पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर राहुलने तर बॉलिंग साठी केली आहे. राहुलची बॉलिंग आपण पाहिले तर झाली छान, परंतु नक्कीच योगदान नाही मिळालं. खेळ समाप्त झाला पहिल्या ओव्हरचा आणि टीमची टोटल पाहिली आपण तर आहे 8. गडी बाद झाली ते आपण पाहिले तर 2, एक रनआउट आणि एक राहुल यांच्या खात्यामध्ये. परंतु बघा आणखीन संधी मिळाले होते, गमावले गेलेत. 8 धावांचे आपण पाहिलं स्टार्ट मिळाले, परंतु कन्वर्ट कशा प्रकारे केली जाईल पाहूया. सध्या तरी आपण लक आणि गुड लक या गोष्टींचा विचार करत होतो आणि सध्या तरी आपण बघू शकतोय अनलकी जर आपण बघितला तर खेळाडू कोण ठरला असेल ना तर या विश्व क्रिकेटमध्ये तर तो म्हणजेच जवळजवळ डेव्हिड मिलर. कारण की डेव्हिड मिलर याचा जर उल्लेख करायचा झाला ना तर जवळजवळ 2013 ते 2026 पर्यंतचा आजचापर्यंत या इंटरनॅशनल क्रिकेटमधला प्रवास आहे ना तर 12 वेळा ICCच्या इव्हेंटमध्ये मात्र पोहोचला गेला आणि 12 वेळा मात्र आपण पाहिलं तर तो अपयशी राहिला आहे की एकही वेळा त्याने मात्र आपण बघितला तर ICCची ट्रॉफी जिंकण्याचं मात्र त्याला नक्कीच आत्तापर्यंत नशीब नाही आणि भाग्य नाही मिळालंय. कारण की 2013 साली चॅम्पियन ट्रॉफी ICC तिथे गमावली, 2014 T20 वर्ल्ड कप तिथे गमावला. क्लीन बोल्ड इथे पाहिलं आपण, सरप्राईज डिलिव्हरी आणि क्या बात आहे, चेकमेट केला जाईल. मी तर म्हणेन की गावठी स्पोर्ट्स बरपाडा टीमला ही टीम आपण पाहिली तर आजच्या दिवसातली एक स्ट्रॉंग टीम म्हणून आपल्याला या कागदोपत्री दिसते. परंतु त्या टीमला आपण पाहिलं जणू काही जसं म्हणतात ना की पत्त्यांच्या बंगल्याला हवेचा धोका, आणि तशा प्रकारे आपण पाहिलं तर पत्त्याच्या बंगल्यासारखी ही टीम आता मात्र ढसालताना पाहायला मिळते आहे. आणि इथे आपण पाहिलं तर आकाश पागी बाद. खूप खूप धन्यवाद. बघा सगळे खेळाडू आपण पाहू शकतो ज्याच्यामध्ये महेश, आकाश आणि आपण पाहिलं तर मनोज, ही जी तिगडी आहे ना ही खूप घातक आहे आणि त्या तिगडीला बाद केला. परंतु एक खेळाडू अजून देखील आहे या संघाचा, तो म्हणजेच जो नव्याने आता इंटर झाला मिस्टर विकास कोम. विकास आणि त्याला विकास करावा लागेल. आल्या पाहिल्या मैदानाच्या आतमध्ये जोर आजमाईस, मात्र तितकंच चांगली फिल्डिंग. सोनूदेव स्पोर्ट्स वागरालपाडा टीमकडे आपण पाहू शकतोय तितके अनुभवी खेळाडू नाहीत, परंतु जे खेळाडू आहेत ना त्या खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की मग योगदान तितकंच आपण पाहिलं योग्य रीतीने दिलं जात आहे. रोशन काणात आपण पाहिलं तर मग पहिल्याच बॉलवर चेकमेट केलं. आकाश पागे आपण पाहिलं तर पॉवर हाऊस खेळाडू त्याला बाद केलं, क्लीन बॉल केलं होतं त्याच्या माध्यमातून. थोडासा आपण बघितलं तर मागे लेंथ पाहायला मिळते. रोशन कानातवर ठेवलेला विश्वास आहे सोनदेव स्पोर्ट्स वागरालपाडा टीमच्या माध्यमातून हा विश्वास देखील जिंकतोय. कारण की त्याने बॉल फेकले गेले 3 आणि 3 मध्ये धाव खर्च केले 1. धाव फलकावर धावा पाहिल्या आपण तर 9. आपण पाहिला 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. 9 ऑगस्टचा तो दिवस त्या 9 आकड्याने डोळ्याच्या समोर येतोय. कारण की संपूर्ण आदिवासी समाजाला आपण पाहिलं तर मग तो दिवस मात्र एकजूट करतोय. तोच 9चा आकडा पुन्हा पाहिला पण तर हा बॉल येतोय डॉट, निर्धाव. विश्लेषण करूया आपण तर बॅटर आहे दयानंद गवते. दयानंद यांना नक्कीच आपण पाहिलं तर एक छान खेळ खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. शांतीमध्ये क्रांती घडवणारा हा स्पेल राहिला आहे. कारण की अगदी आपण पहिले 4 बॉल फेकून देखील झालेत आणि धाव खर्च केले 1. अगदी वेगामध्ये षटक. थोडा हा दिशेने दिसतोय आणि हो पंच वळलायत आमच्याकडे. कारण की आत्ताची जी लाईन होती थोडीशी वाईट जाणारी पाहायला मिळाली. वाईडर लाईनच्या बाहेर हा बॉल जाताना पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तर 8 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आपण बघितलं बॅटने 1 आणि 1 आता मिळालेले एक्स्ट्रा म्हणजे 10च्या घरामध्ये धावफलक पोहोचलेला आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग दुसऱ्या बाजूने विकास दयानंदला जाऊन काहीतरी म्हणतायत. कानामध्ये आपण पाहिलं तर मग एक संदेशा पोहोचवला, एक सल्ला दिलाय की कशा प्रकारे खेळ करायचा आहे. फायदा मिळेल का पाहूया. रोशनचा बॉल थोडासा पायामध्ये टाकला होता, ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. एक धाव वेगाने कंप्लीट होईल केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न आहे नाही मात्र आपण पाहिलं तिथे काय झालं कॉलिंग हा ना मात्र आपण पाहिलं थांबला तर संपला खेळ. खल्लास फलंदाज बाद, रन आउट.
धन्यवाद आपण बघू शकतोय खेळाडू बाद झाले तर रनआउटच्या स्वरूपात राकेश मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि एक बॉल शेष आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बघू शकतो पण चांगली बॉलिंग होती रोशन कानाच्या माध्यमातून, कारण की फलकावर धावा आहेत फक्त 11. हा बॉल मात्र आपण पाहिला मिड विकेट क्षेत्रामध्ये एक्झिक्यूट केला जातोय. फटका मात्र खेळला जातोय. फिल्डर आले तिथे पकडण्याचा प्रयत्न केला, जोपर्यंत पकडलं जाईल फेकलं जाईल तत्पूर्वी धावा मात्र मिळतील. आपण पाहिल्या तर 2 आणि 2 धावांनी आपण बघू शकतोय टीमची टोटल 13च्या घरामध्ये पोहोचले गेलंय. सुरुवात आपण पाहिली थोडीशी आपण पाहिलं तर खडतर झालंय, परंतु 2 ओव्हरचा खेळ अजून देखील शेष आहे. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर नेमकं घडेल काय काय नक्कीच आपण पाहिलं तर मग दर्शवतील बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पार्टनरशिप कशी केली जाईल प्रत्यक्षात पाहूया आपण. सध्या तरी आपण बघू शकतोय मग आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील आम्हाला दर्शवतात की दिनेशजी टोकरे अर्थातच गब्बर अँड विजयजी भोये सध्या तरी आपण बघू शकतो की मग मैदानाचा जायजा घेतात, कुठे कशाची कमी आहे आणि ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता त्यांना या मैदानाच्या मध्ये नक्कीच काय काय गोष्टींची गरज आहे, आजूबाजूला किती प्रेक्षक जोडलेत किती नाही आहेत आणि सगळे आपण पहिले चौकशी केली जाते विजयजी भोये आणि दिनेशजी टोकरे यांच्या माध्यमातून, जे आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळाले होते. बघा नीट लक्ष देऊन त्यांचं सगळ्या गोष्टीकडे बारीक लक्ष आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल पाहिला आपण तर मग हाताळला जातोय. विश्लेषण करूया बॉलचं पण तर बॉलिंग मार्कवर आलेला महेंद्र परेड. महेंद्रने कॅच सोडला होता, त्या कॅचमुळे चौकार मिळाला होता. टीमची टोटल आता आपण बघितले तर 2 मिळाले तिथे आणि 15 झाली. राकेश आणि विकास 2 कोम ब्रदर्स आहेत आणि या कोम बंधूंच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय एक कॉम्बिनेशन बनवावं लागेल, एक चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. फटका आपण पाहिला तर मग टॉप एज मागे चाललाय. डिक्लेरेशन तिथे आपण पाहिलं क्षेत्र आहे, झोन आहे, त्या झोनमध्ये आपण बघितलं तर बॉल मात्र आपण पाहिला तर तिथे गेला आणि मग अपेक्षित होतं मोठ्या धावा. आता मोठ्या धावा कशा घ्यायच्या आहेत आणि कुठून घ्यायच्या आहेत तर हो मोठ्या धावा अशा घ्यायच्या आहेत समोरून चांगले फटके घ्या आणि समोर आपण बघितलं बाउंड्रीच्या पलीकडे बॉलला स्टँडमध्ये पोहोचवा तर तुम्हाला मोठ्या धावा मिळू शकतात. पुढील मॅच आपण रेडी राहायचं वर्धेव स्पोर्ट्स मांगुर्णी पाडा अँड शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा टीम. प्रॉपर टाइम नाही आहे, शॉर्ट टर्म लेंथ होती, शॉर्ट टर्म जाम करण्याचा प्रयत्न होता. हो मिस्टेक्स भरपूर मिस्टेक झाल्यात आणि या मिस्टेक्स अडचणी वाढू शकत आहेत, कारण की धावा चेस करायच्या आहेत. नंतर एक धाव आपण बघितलं तर किती महत्त्वाची असते, कारण की एक धाव जेव्हा चेस करायची असते ना तुम्हाला 1ला 2 मध्ये कन्वर्ट करायचं असतं. बघा ती धाव तुम्हाला कशी नक्कीच रोखायची हा देखील विचार करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो ही जोडी जमले ना राकेश आणि विकास, आता या जोडीला नक्कीच शेवटपर्यंत थांबावं लागेल, कारण की बघा फलंदाज किती बाद झाले तिथे आपण जवळजवळ बघितले तर 4 फलंदाज बाद झाले आणि 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे हे 2 खेळाडू आहेत आणि मग पार्टनरशिपची जी गरज आहे ना तर ही पूर्ण करावी लागेल या 2 खेळाडूंना, ती गरज आपल्या संघासाठी. यष्टांचा वेध घेणारा बॉल यू मिस बट आय विल बी डेफिनेटली हिट क्लीन बॉल. फलंदाज बाद आपण पाहिलं तर परतावं लागेल राकेशला आणि सफलता महेंद्रच्या खात्यामध्ये. 5वा धक्का पाहिला आपण गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा टीमला. खूप धन्यवाद विजय. 5वा धक्का लागलाय. अर्धा संघ मात्र आपण पाहिला इथं बाद झाला. आजच्या दिवसामध्ये आपण बघू शकतो ज्याप्रमाणे 12 टीमचं जे शेड्यूल्स आणि त्या 12 टीम्समध्ये आपण बघितलं तर ज्या प्रकारे हे 17 आपण पाहू शकतो. या 17मध्ये असं वाटलं होतं की या 17मध्ये फेवरेट टीम सध्या तरी गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा बनू शकते आहे, परंतु नेमकं काय तर त्या संघाकडून अपेक्षा होत्या की चांगला खेळ, परंतु थोडंसं डॉमिनेट केले त्यांना. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर साहिल पागी
पहिला बॉल फेस करत असताना आपण पाहू शकतो इथं मग व्ही शेप म्हणजे सरळ बॅटने आपण पाहिलं तर मग खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा फेस ओपन केला होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. प्ले अँड मिस डॉट. महेंद्र चांगली बॉलिंग करतोय. बॉल फेकून झालेत 5. आपण पाहिलं तर अगदी खोलमध्ये हा बॉल हाताळला गेलाय. विश्लेषण करायचं झालं तर मग चांगला स्पेल महेंद्र यांचा पाहायला मिळालाय. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि फलकावर धावसंख्या पाहिली आपण तर मग 6च्या सरासरीने 18 धावा. साहित्रिक 18 म्हणजे 6, 12, 18 अशा प्रकारे धावा आल्या आहेत आणि या धावा आपण बघितल्या तर भरपूर कमी आहेत. या धावांमध्ये आपण बघितलं तर मग मोठी भर टाकायची असेल आता 18 आहेत तर इथे तुम्ही जर 10 घेतल्या तर 28 होतील आणि 12 घेतल्या तर 30 होतील. परंतु 10, 12 किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करावा लागेल जर तुम्हाला या मॅच मध्ये एक चांगला टोटल उभा करायचा असेल तर. नेमका होईल काय पाहूया. 2 टीम ऑफिशियल कॉल असेल तुम्हाला. वनदी स्पोर्ट्स वांगुर्णी पाडा आणि शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा. आपण टॉस बॉक्स मध्ये या. हा शेवटचा अंतिमचा कॉल तुमच्यासाठी आहे. वेलकम बॅक केबीएम ट्रॉफी क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026. मित्रांनो आपण पाहतोय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. एका बाजूने टीम आपण बघितली गावदेवी स्पोर्ट्स बरपपाडा तर दुसऱ्या बाजूने आपण टीम बॉलिंग करणारी पाहतोय ती म्हणजेच आहे ऐसोनदेव स्पोर्ट्स वागरालपाडा. इम्प्रेस केलंय वागरालपाडा टीमने कारण की क्लॅश ऑफ द टायटल बॅटल आपण बघितलं तर असं वाटलं की एक चांगलं होईल परंतु सध्या तरी डॉमिनेट करणारी बॉलिंग राहिली आहे. बॉलिंगचा दर्जा उच्च कोटीचा राहिलाय. स्टेप आउट केलंय पुढे आलेत बॉलला खेळलाय परंतु बॉल आला होता शतरक्षकच्या हातामध्ये. झेल ड्रॉप झाला. कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच. क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं तर हा उल्लेख वारंवार केला जातोय परंतु मोस्ट इम्पॉर्टंट कॅच आपण पाहतो टर्निंग पॉईंट ठरेल का. कारण की विकास कुम आपण पाहिलं तर एक चांगला गुड हिटर खेळाडू आहे आणि त्या खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलं म्हणजेच हे जीवनदान थोडंसं महागडं पडू शकतंय. लेंथ खराब पाहायला मिळते. लाईन लेंथ आपण पाहिली तर चुकीची वाईडर लाईन पाहायला मिळते. लेग स्टम्पच्या बाहेर वाईडचा इशारा. संघाच्या टोटल मध्ये हलकीशी वाढ होताना पाहायला मिळेल. कॅच सुटलाय. शेवटचा स्पेल फेकण्यासाठी बॉलिंग मार्कवर आले तर आनंद मोर यांच्या हातामध्ये हा बॉल आहे आणि नक्कीच चांगली बॉलिंग करण्याची किमया करताना पाहायला मिळेल का. पुन्हा पटका हवेत उंचावलाय. फिल्डर आले तर आणखीन एक झेल सुटला जातोय. दुसऱ्यांदा मात्र आपण पाहिलं तर झेल सुटला गेला परंतु तिसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग रन आउट. फलंदाज बाद. विसौची पारून नेसली गो नवतारा. विसौची पारून नेसली गो नवतारा. चौचल फलकावर धावा आपण जर बघितल्या तर 22 आहेत. वेलकम सागरजी सोमण. आपलं देखील मनापासून स्वागत असेल. आमच्या नजरेत तुम्ही आलात कारण की ॲक्शन आपल्याला खेळताना देखील पाहायला मिळतील. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन चे सदस्य सागरजी सोमण आपला लीन ॲक्शन आणि नक्की स्टायलिश प्लेयर म्हणून लगेच जिथे जिथे असतील लगेच त्यांच्यावर नजर पोचली जाते आहे आणि आमचे जासूस देखील आहेत त्यांच्या माध्यमातून पोहोचले गेले आहे. बॉल अगदी आपण पाहिला तर मस्त समोर टाकला गेलाय. वेगाने फटका खेळायचा आहे. जोरकस प्रहार करायचा आहे परंतु बॉल आपण पाहिला तर जोपर्यंत फेकी येईल पण परंतु काय झालंय थोडंसं उशीर झालाय हेच दिसून आलं. अपील केली होती परंतु पंचांनी देखील पाहिलं गेलं की अपील जोपर्यंत केलंय ना तोपर्यंत बॅटर इनक्रीज मात्र पोहोचलेले पाहायला मिळाले तर त्यामुळेच अपील हे फटाळली आहे आणि इकडे धावा मिळाल्यात 2 टीमची टोटल आपण पाहिली आहे तर मग फलकावर पोहोचलेली पाहायला मिळते. 24 बॉल फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 4. अरमित आपण बघितलं तर हा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवता येता आणि भरपूर आपण पाहू शकतो तर जबाबदारीचं काम म्हणजेच काय तर स्कोरर आपण पाहिलं तर कॉमेंटेटरचा एक पाठीचा कणा म्हणून ओळखला जातो आणि नक्कीच एक खंदे स्कोरर आणि एक चांगले स्कोरर म्हणून अरमित आम्हाला भरपूर चांगले स्कोरिंग करताना पाहायला मिळत आहेत.
पायामध्ये टाकलाय. पुन्हा पाहिला पण तर मग मोठा फटका येत नाहीये. काय झालंय, मिसफिल्ड झाले. पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय चुका आणि चुका. आता काहीतरी क्लोज होऊ शकतोय. हो, क्लोज होऊ शकतोय आणि नक्कीच आपण बघितलं तर मग तिसऱ्या अंपायरची आता मदत मागितली आहे. थोडंसं आपण बघू शकतो की मग तिसऱ्या अंपायरची मदत मागितली गेली आहे आणि डिसिजन लगेच पोहोचवलं देखील जाईल. तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत प्रीत पाटील यांना आपण बोलवू शकतोय, परंतु नाही सध्या तरी आपण बघितलं तर मग कॅमेरामॅनचं वर्क करतायत. आणि आपण बघू शकतो की इथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून जर चित्र आपण पाहिलं क्लिअर केलं, दूध का दूध पाणी का पाणी, सीधी बात नो बकवास, फलंदाज बाद, आउट. नवीन बॅटर नितेश आलेत, परंतु नॉन स्ट्राईक एनकडे. शेवटचा बॉल 25 धावा आहेत फलकावर, ओनली 25. षटकार मात्र आपण बघितला तर येईल असं वाटलं होतं, परंतु जणू काय आपण पाहू शकतो मग लगोरीचा नेम. हो, नेमकं चाललंय काय, धडपड 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 आपण पाहिलं, परंतु आपण पाहू शकतो की इथे नेमकंच विकेट आपण पाहिले तर मिळवली आहे. रनआउट. Exclusive. PFX. तुम्हाला आम्ही थोडीशी संधी देऊ. आम्ही आता सध्या आमच्याकडे वेळ झाली टॉसची. एका बाजूने मांगुर्णी पाडा टीम, एका बाजूने सागपाडा टीम आणि अनंताजी महाडी साहेब इथे उपस्थित आहेत. साहेब आपण या, आपल्या शुभ करूया हा टॉस. छापा आणि काटा तसं म्हणतात ना की कोणाच्या बाजूने येईल विजयाचा वाटा, परंतु त्यापूर्वी आपण करूया छापा आणि काटा. कोण कॉल देत आहे? सागपाडा टीम. काटा. आणि येतोय काटा. साहेब आपण शुभेच्छा द्या दोन कॅप्टन्सना आणि मंचावर आदरपूर्वक आपण बसा, आपलं स्थान ग्रहण करा, आपसमध्ये एकमेकांना शुभेच्छा. नक्कीच डेफिनेटली चांगली गोष्ट आहे. काटा कॉल दिला. येतोय काटा. सागपाडा टीम तुम्ही टॉस जिंकलाय. 4 ओव्हरचा मॅच आहे, काय डिसाईड करणार? फलंदाजी. क्या बात आहे, फलंदाजी निवडली आहे. नक्कीच काय कारण प्रमुख की फलंदाजी निवडली तुम्ही? काय नाही, फलंदाजी करणार पहिला. नक्कीच म्हणजे फलंदाजी तुमची फर्स्ट चॉईस आहे. किती धावा यायला हवेत जर तुम्ही फलंदाजी करणार तर? 50 ते 60. 50-60 आज टीम कॉम्बिनेशन. बॅटिंगमध्ये कोणते खेळाडू नक्कीच 50-60 धावा करण्यासाठी योगदान देऊ शकतात तुमच्या टीमकडून? रुपेशकडून अपेक्षा असतील भरपूर, कारण रुपेश आज प्लेइंग 11मध्ये आहे. रुपेश लोखंडे आपण बघितलं, एक लेफ्टी बॅटर आपण बघितलं तर तो प्लेइंग 11मध्ये आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की तो 60 पर्यंत घेऊन जाईल. ही स्पर्धा घेण्यासाठी मग तुमची तयारी कशी होती खास करून? खूप तयारी होती. चांगली स्पर्धा असते आणि मजा येते खेळायला. नक्कीच चांगली स्पर्धा आणि खूप मोठी तयारी आणि या स्पर्धेसाठी खास नक्कीच तयारीमध्ये आलेला आहे. काय वाटते मांगुर्णी संघ आपण पाहू शकतो की त्या संघाच्या समोर तुम्ही खेळलात का कधी? नाही, पहिल्यांदा खेळतोय. परंतु थोडंसं सरप्राईज असू शकतोय, कारण की नवीन संघासमोर नवीन खेळ करणं सरप्राईज असू शकते. एक गोष्ट अशी आपण बघितली, स्पर्धा सगळ्यांसाठी आपण बघितलं अपेक्षित असते, परंतु या सीझनमध्ये आपण बघितलं हे आयोजन नियोजन आणि बाबूदादांनी तुम्हाला खेळण्याची संधी. काय म्हणशील बाबूदादा आणि संपूर्ण टीमला? बाबूदादांना सांगायचं म्हणणं झालं की त्यांनी आम्हाला खेळायला चान्स दिला. थँक्यू. थँक्यू सो व्हेरी मच. तुम्हाला शुभेच्छा. आपण वांगुर्णीपाडा टीमचे संगणक त्यांच्याकडे वळतोय. तुम्ही टॉस जिंकला असतं काय निवडलं असतं? सत्रक्षण. बघा तुम्हाला हवा होतं ती मिळालं, त्यांना हवं होतं ते मिळालं आहे. त्यांनी सांगितलं 50-60 आम्ही जाण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्याकडे एक रुपेश नावाचा बॅटर्स आहे, तो चांगला खेळ करेन. परंतु तुम्हाला काय वाटतंय की तुमच्याकडे मग आता त्यांना 50-60 जर रोखायचं असेल तर बॉलर कोण असतील? आहात ना 4 बॉलर आहेत, पर्पुल आहे, राज आहे. 4 बॉलर तुमच्याकडे म्हणजे चांगली बॉलिंग करू शकतायत. आणि ही मॅच आपण बघितलं तर ह्या मॅचला कशा प्रकारे पाहता आणि या मॅचसाठी किती तयारी करून आलात? तयारी तर आहेच थोडीफार तयारी आहे, परंतु काय वाटते की या मॅचमध्ये बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार? नक्कीच. वेराल तर बस तुम्हाला शुभेच्छा. दोन कॅप्टनच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. टॉस जिंकला सागपाडा टीमने आणि डिसाईड केला बॅट फर्स्ट. धाडशी निर्णय, बॅटिंग करणार आहेत आणि समोरच्या संघाला एक चॅलेंजिंग टोटल उभा करण्याचा प्रयत्न करण्याचा आणि डॉमिनेट करण्याचा प्रयत्न असेल. तो प्रयत्न पुढील मॅचमध्ये होईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्यात. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 26-27चा टार्गेट आहे. 24-27 हे कम्प्लीट कशा प्रकारे केलं जात आहे धावतं वर्णन आपल्यापर्यंत घेऊन येतोय. तत्पूर्वी जाऊया आपण डीजेकडे. धन्यवाद.
खूप खूप वेलकम सगळ्यांचं मनापासून स्वागत असेल. आपण पाहतो मित्रांनो KBM ट्रॉफी क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026. असं म्हणतात ना की ठरवलं आणि लगेच झालं, असं कधीच होत नाहीये. थोडा संयम ठेवा, हाल होतील पण हार नाहीये. कारण संघर्ष रडवतोच आणि संघर्षामुळेच तर मनुष्य हा इतिहास घडवतो. इतिहास आज कोण घडवणार? आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं इतिहास आता नक्कीच कोण रचणार. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतोय MB बागपाडा संघाने मात्र इतिहास रचला गेला आणि तो संघ अंतिम 8 सुपर 8 मध्ये येताना पाहायला मिळाला. आज देखील आपण बघितलं तर मग अंतिम 8 मध्ये एक संघ येईल. बॉलिंग मार्कवर विकास, समोर महेंद्र. बॉल पहिला आपण पाहिला गतीने चांगला टाकला होता, चांगला टप्प्यावर होता. गती पाहिली पण भन्नाट आहे. विकास कोम आपण पाहिलं तर या टीमचे विकेट टेकर बॉलर आहेत आणि नुसते विकेट टेकर नाहीत तर टॉपचे विकेट टेकर आहेत. आणि विकेट मिळवण्यासाठी जर आलेत ना, माहिती आहे इथे मॅचमध्ये धावा कमी आहेत तर विकेट हवी आहेत. महेंद्रचा फटका पाहिला पण तर समोरच्या दिशेने खेळला जातोय. फिल्डर आहेत तिकडे बॅकफुटला जाऊन बॉलला मात्र फील्ड केलं. तत्पूर्वी आपण पाहू शकतोय महेंद्रने एक हात खोललाय. 2 बॉल खेळले गेले, 1 धाव कंप्लीट केली. स्वतःचं खातं संघाचं खातं ओपन केलंय. प्रवास आपण पाहिला तर मग इथून आहे तर जास्त मोठा नाहीये, परंतु छोटा टोटल आहे ना. क्रिकेटच्या पटलावर छोटा टोटल कधी मोठ्यामध्ये कन्वर्ट होईल ना सांगता येणार नाहीये. बॉलिंगवर जबाबदारी असेल आता बारपाडा संघाची. कट करण्याचा प्रयत्न, बॅटचा एज पाहतोय आपण आणि विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये बॉल प्रस्थान. पहिला मोठा धक्का दिला जाईल आई सोनदेव स्पोर्ट्स वाघरालपाडा टीमला. राहुल 60 आपण पाहिलं. हा खेळाडू झालाय बाद 0 या धावसंख्येवर खातं खोलता आलं नाहीये आणि पहिली सफलता विकासच्या खात्यामध्ये. अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे. खूप खूप धन्यवाद. न्यू बॅटर इन झाले आता 1 डाऊनला जयेश गांगडे नावाचे बॅटर्स आहेत. 1 डाऊन. बॉल आता बघा आपण या ओव्हरचे झाले 3 आणि या 3 बॉलमध्ये जर आपण बघू शकतो तर धाव फक्त एक विकेट आलेली आहे आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की आता जे 27चं लक्ष आहे ना, 27 आपण जे 24-27 होतं, पण आता ना या मॅचमध्ये खरी ट्विस्ट निर्माण होणार आहे. कारण की हा ओव्हर आहे ना, या ओव्हरचे 3 बॉल जे निर्णायक ठरू शकतात. कारण की हे 3 बॉलमध्ये आपण पाहिलं तर मग कमी धावा आल्या तर नक्कीच काहीतरी रंगत पाहायला मिळू शकते. बॉल आपण बघितला तर लेग स्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा हा जरूर येईल. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिलं तर मग 100 रुपयाचं पारितोषिक साईनाथजी जाबर यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. खेळाडूंसाठी तर पारितोषिक आहे प्रत्येक 6 साठी आणि खास करून जयेश होते स्ट्राईक एंडकडे आणि नक्कीच त्यांच्यासाठी तर मी तर मानेने पारितोषिक दोन्ही बॅटरसाठी अगदी आपण पाहू शकतो. तर ही माहिती आमच्यापर्यंत ऑनलाईन फोन लाईनच्या माध्यमातून पोहोचवली गेली आहे. दोन्ही बॅटरसाठी आपण पाहिलं प्रति सिक्सरसाठी आपण पाहू शकतो 100 रुपीज. साईनाथजी जाबर आपण पाहिले तर एक जबरदस्त खेळाडू आहे तो, परंतु या वेळेला साईनाथ जाबर यांनी लावलेलं पारितोषिक आणि त्या फलंदाला मिळालेली ऊर्जा मात्र आपण मला दर्शवली. शक्ती प्रदर्शन, शक्तिशाली फटका, षटकार 6 धावा. महेंद्र आहे, महेंद्र बाहुबली. आपण बघितलं तर तो महेंद्र बाहुबली चित्रपट आपण पाहिला जितका फेमस झाला, हिट झाला आणि तसंच आपण पाहिलं तर मग हा खेळाडू देखील आहे. हा बॉल थोडासा आपण बघितला तर झोन पासून लांब ठेवला, सिक्सर ठोकला, त्यात नंतर डॉट. पाहू शकतो आपण पहिला ओव्हरचा खेळ पूर्ण. टीमची टोटल फलकावर 9 रन्स 9चा आकडा आपण पाहिला तर मग गाठला गेला. पहिल्या ओव्हरला समाप्त होता परंतु एक षटकार आला. बघा असं वाटलं होतं की हे षटक आहे ना कदाचित थोडंसं शांत ठेवणारच राहील, परंतु नाही आहे. या षटकामध्ये एक सिक्सर आला त्यामुळे 9ची सुरुवात मिळाली आणि आता आपण बघितलं तर मग 27 आणि या 27चा जर आपण विचार करायचा झाला
तर जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर धाव्यांची गरज असेल. आता मात्र आपण पाहिले तर 18 चेंडू आणि 18 रन बॉल. अठरा चेंडू 18 धावा. मॅच मध्ये आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी साईनाथ जिजाबर आपण बघितलं तर मग त्यांच्या माध्यमातून लावलेले पारितोषिक आहे दोन्ही खेळाडूंसाठी. आणि आपण बघितलं तर एक चांगले जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहिलं. यंग मराठा चिंचोटी संघातून खेळतात, ते खेळतात. त्यांचे 2 सुपुत्र देखील यंग मराठा चिंचोटी संघातून खेळतात. आणि साईनाथ जिजाबर यांना खास पाहिलं तर इथं आपण पाहू शकतो तर मग शक्तिमान म्हणजेच काय तर जिम ट्रेनर आहेत. आपण अजून देखील जर बघितलं पण त्यानंतर मग यंग युवा ब्रिगेडला ट्रेनिंग देतात. आणि नक्कीच आपण पाहू शकतोय तर ज्याप्रमाणे एक क्रिकेटचं वेड आणि क्रिकेटचा नाद देखील त्यांना आहेत. आणि सध्या तरी आपण बघू शकतो की मग त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आणि कदाचित मग ते देखील जोडलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलंय. आकाश पागी बॉलिंग मार्कवर. आकाश पागी आपण पाहू शकतो डेड बॉलचा इशारा. आकाश पागी यांना पण बघितलं तर मग फलंदाजीमध्ये भरपूर त्यांच्याकडून आज अपेक्षा होत्या की कारण की आज आकाश चालतील, परंतु आज आकाश चालले नाही. बॅटिंगमध्ये ती खेळी त्यांची पाहायला मिळाली नाहीये. परंतु बॉलिंगमध्ये काही कमाल पाहायला मिळेल का? 18 मध्ये 18 ही मॅचची खरी स्थिती असेल. आता पाहूया. लेंथ चांगली आहे, ही ताकद आहे आकाशची. आकाश विकास आपण पाहू शकताय तर या लेंथवर गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जात आहेत. परंतु एक ओव्हर पिच होता ना, त्याच्यावर षटकार पडला होता विकास यांना. आता आकाश पागी यांना ती लेंथ मात्र निवडावी लागेल कारण की या टीमची आपण पाहिले तर गरज काय आहे तर डॉट बॉल सोबतच आपण बघितले तर विकेट्स या टीमची गरज आहे. आणि ती गरज पुरवायची आहे तर मग डू ऑर डाय करूया मारो. फटका हवेत खेचला, उंच गेलाय, लांब नाही, हवेत उडालाय बॉल. झेल पकडला जाईल आणि फलंदाज बाद. जयेश गांगडे आपण पाहिले मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये झेल पकडला जातोय आणि झटका दुसरा वागरालपाडा टीमला आउट. And the masters of the दरिया किनारे एक बंगलो गपोरी जय जो जय. दरिया किनारे एक बंगलो गपोरी जय जो जय. खूप धन्यवाद. दर्या किनाऱ्यावर बंगला तर बघितला तर मग आपल्याला गोव्याला जावं लागेल. परंतु गोवा इथून भरपूर लांब आहे कारण की जर तुम्हाला क्रिकेटचा खेळ बघायचा असेल तर मग सातिवलीच्या मैदानावर या. कारण की दर्याच्या किनारी बंगला म्हणजेच आपण बघू शकतो तर मग किनारा इथून समुद्र लांब आहे. मग कदाचित अरणाऱ्याला जावं लागेल. म्हणजे ज्यांना जायचं माहिती आहे त्यांना सगळे ठिकाणे माहिती आहे. आम्हाला नाही माहीत सध्या तरी. मग आम्हाला मैदानच बाकी आहे माहिती आणि नक्कीच मैदानाचा आम्ही उल्लेख करू शकतो. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बघूया आपण क्रिकेट म्हणजे काय आहे. क्रिकेट म्हणजे फक्त खेळ नाही आहे तर तो श्वासात मिसळलेला एक जिव्हाळा आहे. बॅटची थाप आहे, बॉलची गती आहे आणि स्वप्नांना मिळालेली एक नवी दिशा आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आले. फटका हवेत परंतु जोर का चटका धीरे से लगे. झेल आला होता, निसटला, बॉल प्रस्थान करतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. मिळेल हा आल्या आनंद. मोरच्या बॅट मधून दाखवलेला जोर चौकार 4. तेरे पीछे ये पोरा आई जो आई. दरिया किनारे एक बंगलो गपोरी जय जो जय. दरिया किनारे एक बंगलो गपोरी जय जो जय. खूप धन्यवाद. इकडे पण बघितलं तर आनंदने नक्कीच पहिला बॉल खेळत असताना दाखवलाय जोर, लगावलाय 4. आपण पाहिलं तर टीमची टोटल पाहायला मिळाली ती म्हणजे 13. महेंद्र यांना आपण बघितलं एक 6. आनंद यांना पाहिलं तर एक 4 आणि आकाश आहेत या मॅचमध्ये आपण बघू शकतोय 14 धाव्यांची गरज असेल अजून देखील मॅचमध्ये. हा जोरदार प्रहार शक्ती प्रदर्शन करायचा प्रयत्न आहे. परंतु बघा क्रिकेटच्या पटलावर ना काही गोष्टी अशा असतात ज्या शिकण्यासारख्या असतात की प्रत्येक बॉलर हा ना सारखा नसतो. कारण की प्रत्येक बॉलर हा ना बॅटरला
मोठे फटके मारण्यासाठी बॉल टाकत नाहीये, तर तो एक आपला सगळ्यात बेस्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु बॅटरचा माइंडसेट हा असतो की प्रत्येक बेस्ट बॉलवर बेस्ट फटका नाही म्हणणार, कारण की प्रत्येक बॉल देखील एक सन्मान करण्यासारखा देखील असतो, तो करायला हवा. परंतु ते बॅटरने मोठ्या फटक्यावर विश्वास. आपण पाहिलं तर मग इथे बॉल उडवलाय. सातिवलीच्या मैदानावर क्रिकेटचा चढलाय जोर आणि आनंद मोर सध्या तरी मारतोय 6 आणि 4, 6 धावा. 6 भेटायाती आली की साखाली करून गेली तिच्यासाठीच काढलाई लोन. सारे लोक ही बोलतात प्रेम रोगी तिच्या खूप खूप नावा. धन्यवाद डीजे. आजचं आपण बघितलं तर चित्र पलटून टाकलं. धाव पलकावर 19 जिंकण्यासाठी आता आपण पाहिला 8 धाव्यांची गरज असेल. स्थिती बदलून टाकली, पलटून टाकली आहे. आपण पाहू शकतोय पूर्णपणे या मॅचची हवा आहे ना ती काढून टाकली आहे. आणि जी आपण पाहू शकतो ती हवा भरण्याचा प्रयत्न करणार होता आकाश, परंतु त्याच्याच विरोधात खेळ होते जकास. हा चॉक करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण बघितलं तर हा बॉल आपण पाहिला तर ऑफस्टम्पच्या बाहेर पाहायला मिळाला वाईड. आणि लगेच आपण बघू शकतो मग बॉलरने मात्र आपण बघू शकतो की डिमांड केली की हा बॉल आपण पाहिलं तर कसा आहे दूध का दूध पाणी का पाणी, साफसुथरं चित्र करूया, नीट पाहूया नक्की नेमका आहे काय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहणी करूया. बघा बॉल आपण बघितला तर जस्ट इन आहे, त्यामुळे इट्स अ फेअर डिलिव्हरी आपण घोषित करतोय. बेनिफिट ऑफ मार्जिन आपण बघितलं तर मग बॉलरच्या खात्यामध्ये, कारण की लाईन आपण पाहिलं तर मग ही लाईन आहे ना ती थोडीशी पास व्हायला हवी, परंतु ही लाईन थोडीशी इन आहे, त्यामुळेच आपण पाहू शकतो की मार्जिन ऑफ फरर आपण पाहू शकतो इथे डिफरंट दिसून आले. त्यामुळेच हा आपण हे डिसिजन आहे ते बॉलरच्या खात्यामध्ये जात आहे आणि इथे आपण बघू शकतो इट्स अ गुड डिलिव्हरी. टीमची टोटल आपण बघितले तर फलकावर आहे 19 धावा. 8 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच आपण बघू शकतो इथे वन साइडली आपण पाहिले तर मग फिरवली आहे. कौतुकास्पद कामगिरी पाहतोय आपण सोनदेव स्पोर्ट्स टीमची, कारण की त्याने आज एक मोठा अपसेट म्हणू शकतोय, एक मोठा डॅमेज केला आहे. डिक्लेरेशन असेल का आपण पाहू शकतोय. हो आपण पाहू शकतो तर नो बॉलचा इशारा आहे. कदाचित असं वाटलं होतं की मग अंपायर मला वाटलं की डिक्लेरेशन घोषित करतात, परंतु नाही, तर नो बॉलचा इशारा मात्र त्याने पोहोचवला गेला आहे. आणि कशासाठी आपण बघू शकतोय तर काय नेमकं आपण पाहू शकतोय तर ओके हाईट आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं आपण बघू शकतो की आमचे कॅमेरामॅन आमच्यापर्यंत की जे प्रीत पाटील आहेत त्यांचं थोडं हेड आलं होतं डोक्याच्या समोर, त्यामुळेच डोळ्याच्या समोर दिसलं नव्हतं. फ्रीडचा बॉल धापलकर धावा 22. जिंकण्यासाठी आता आपण पाहिली तर मग गरज असेल धाव्यांची आपण पाहिली तर 5. फ्रीड याच बॉलवर आपण पाहिलं गेम फिनिश होईल का, करू शकतोय. आणि महेंद्रने केलेला हल्ला बाउंड्रीने गाठला, बाउंड्री लाईनच्या बाहेरचा पल्ला. 6 धावा, षटकार, मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे. आपण पाहिले तर सोनदेव स्पोर्ट्स वागरलपाडा टीमने कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. थँक्यू. सध्या तरी आपण बघितलं तर मग आमच्या अंपायर स्थिती ते पैशांचा झाड लागलाय ते नक्कीच